नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास नागरे यांच्या पिंपळगाव बहुला या ठिकाणच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सदिच्छा भेट दिली। विश्वास नागरे यांनी आपल्या सहभावांसाठी स्वतंत्र आणि अत्यंत सुबक कलाकृतीच्या शिवतीर्थ या निवासस्थानचे बांधकाम केले असून काही दिवसांपूर्वी या घरांचा वास्तुशांती सोहळा नागरे परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला होता। या सोहळ्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र कार्यव्यस्ततेमुळे उपस्थित ते राहू शकले नाहीत। मात्र मंगळवारी गिरीश महाजन मंत्री यांनी त्र्यंबक रोडवरील अतिक्रमण पाहणीसाठी आलेले असताना त्यांनी खास वेळ काढून नागरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी नागरे परिवारातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केलं। त्यानंतर विश्वास नागरे यांनी मंत्री महाजन यांना शाल टोपी आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देत सत्कार केला। यानंतर विश्वास नागरे यांनी नागरे परिवाराचा परिचय करून देत प्रभाग क्रमांक 10चे त्याचबरोबर पिंपळगाव बहुला परिसरातील लाईट, पाणी, ड्रेनेज या समस्यांबाबत विविध स्थानिक समस्या आणि विकासाच्या गरजा मंत्री महाजन यांच्यासमोर मांडल्या। मंत्री महाजन यांनी त्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं असून या सदिच्छा भेटीत पिंपळगाव बहुला येथील ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।